सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या तब्बल 52 कर्मचाऱ्यांना गेल्या 3 महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही। एवढेच नव्हे तर 31 मार्च 2026 नंतर त्यांच्या सेवावाढीचे आदेशही अद्याप काढण्यात आलेले नाहीत। वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांनी येत्या 20 जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे। आरोग्यासारख्या अत्यावश्यक सेवेत दिवस रात्र कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरच उपासमारीची वेळ आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या आंदोलनामुळे महिला व बाल रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प होण्याची शक्यता असून याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही संबंधित कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुम्ही लोक काम करता, असा 52 लोकांवर तुमच्यावर अन्याय होतोय, कशा पद्धतीने तुम्ही पाहताय हे सगळं? ॲक्च्युली आम्ही 2022 पासून इथे कार्यरत आहोत आणि आमचा जो पगार आहे तो आजपर्यंत कधीच वेळेत झालेला नाही आहे। आमचा पगार नेहमी 1 महिन्याला जो शासकीय नियमाप्रमाणे व्हायला पाहिजे तो कधीही आजपर्यंत झालेला नाही आहे। अगदी 3-3, 4-4 महिने आम्ही पगारासाठी वाट बघितलेली आहे। आणि आता एक सामान्य गृहिणी म्हणून मी हे एक सांगते की आता किती महागाई झाली आहे, तर एका गृहिणीला एक घर सांभाळणं किती मुश्किल होतं या महागाईच्या जीवनात, आणि तेही 3-3, 4-4 महिने पगार नाहीये। तर आम्ही काय फेस करतोय ॲज अ महिला म्हणून ते आम्हाला माहिती आहे। आज आमच्याकडे किती अशा महिला आहेत ज्या काम करतायत, क्लास 4 असू देत किंवा आमच्या ज्या सिस्टर्स असू देत, त्या सुद्धा अगदी कमी पगारात काम करतायत। म्हणजे त्यांनी घर कसं चालवायचं, प्लस आपला प्रवासाचा पण प्रश्न आहे, तर त्यांनी ट्रॅव्हलिंग कसं करायचं। आणि आजपर्यंत आम्ही पत्रव्यवहार इतके केलेत की आमची फाईलसुद्धाही भरलेली आहे। तर आमचं असंच म्हणणं आहे की आतापर्यंत जे आहे ते आमचा पगार जो पेंडिंग आहे तो आम्हाला आमचा वेळेत मिळावा, आणि आमचे जे काही ESIC आहेत, जे काही भत्ते आहेत, जे काही PF आहेत किंवा आणि ज्या काही मॅटर्निटी लिव्ह ज्या विथ पे आहेत त्या आम्हाला मिळाव्यात। त्यासाठी पण शासनाने आरोग्य यंत्रणेने थोडासा प्रयत्न करावा आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत, आम्ही असं नाही म्हणत की आम्हाला परमनंट करा, पण जो काही आमचा हक्क आहे पगाराचा वेळेत मिळण्याचा जो महत्त्वाचा आहे तो प्लीज आरोग्य यंत्रणेने यात लक्ष घालून, माझी तर रिक्वेस्ट आहे की माननीय आपले आमदार साहेब आहेत, निलेश राणे साहेब आहेत, आणि आपले आरोग्यमंत्री आहेत, त्यांनी प्लीज यात लक्ष घालावं आणि आमचा जो पगार आहे, आमचे जे भत्ते आहेत ते सर्व आम्हाला आमच्या वेळेत मिळवून द्यावं, ही आमची नम्र विनंती आहे। काय त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्या संदर्भात तुमची काही चर्चा झाली होती त्यांच्याशी? आमचे कॉन्ट्रॅक्टरशी सुद्धा म्हणजे पत्रव्यवहार झालेले की त्यांनी आम्हाला वेळेत पेमेंट करावं, आणि तो जो पगार आहे त्या पगारात सुद्धा एवढी तफावत आहे की आम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये दिलेली रक्कम एक आहे आणि आमच्या अकाउंटला जी रक्कम येते ती वेगळीच आहे। मग यात खूप तफावत आहे। त्याबद्दल सुद्धा आम्ही आरोग्य यंत्रणेकडे बऱ्याच वेळा क्वेश्चन केलेत की याचा आम्हाला काहीतरी बायफर्केशन द्या की आमचा पगार कुठे जातोय, याबद्दल तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला विचारणा करा। यासाठी सुद्धा आम्ही खूप पत्रव्यवहार केलेत आजपर्यंत। सो त्यांचं असं फर्म असं आन्सर व्यवस्थित आम्हाला असं लेखी आन्सर कधीच मिळालेलं नाही आजपर्यंत 4 वर्षात। काय असणार तुमची पुढची भूमिका? आमची पुढची भूमिका हीच असेल की 10 दिवसात आम्हाला न्याय मिळावा, जेणेकरून आमचं या 10 दिवसात शासनाने आमची जी काही पेंडिंग पेमेंट्स आहे, जे काही पेंडिंग ESIC आहे, जे काही पेंडिंग PF आहेत, ते जे सगळे आहेत ते आम्हाला वेळेत आमचे द्यावेत, वेळेत आम्हाला मिळावेत, जे की अत्यंत महत्त्वाचे आहेत, आणि आमचा जो पगार आहे तो नियमित व्हावा एवढी आमची माफक अपेक्षा आहे। सो प्लीज यात आरोग्य यंत्रणेने लक्ष घालावं।